आज आपण स्टार्ट करणार आहोत एक्सरसाइज 5.1. क्वेश्चन 1 जो आहे तो आहे व्हेक्टर ए इज डायरेक्टेड ड्यू नॉट. व्हेक्टर ए जो आहे तो व्हेक्टर ए कोणत्या साईडनी डायरेक्टेड झालेला आहे किंवा कोणत्या डायरेक्शननी डायरेक्टेड झालेला आहे नॉट, म्हणजे अपवर्ड डायरेक्टेड आपल्याला व्हेक्टर ए घ्यावा लागेल. तर हा घेतला आपण व्हेक्टर ए. कन्सिडर करा हा आपण एक जो काही व्हेक्टर आहे त्याला नेम लिहून देऊ ए बी. तर इथे हा जो काही व्हेक्टर आहे तो कोणता व्हेक्टर येईल, व्हेक्टर ए बी. व्हेक्टर ए बी च्या अलॉंग कुठला व्हेक्टर आहे म्हणून राहिलो आपण व्हेक्टर ए. त्यानंतरच्या स्टेप मध्ये त्याने दिलेला मॉड व्हेक्टर ए इक्वल्स टू 24. आता मॉड व्हेक्टर ए इक्वल्स टू 24 याचं मिनिंग काय होईल, तर जो काही हा व्हेक्टर ए आहे त्याची मॅग्निट्यूड 24 आहे, त्याची मॅग्निट्यूड 24 आहे. मग जो काही आपण व्हेक्टर ए बी घेतला त्याला सुद्धा मॉड मध्ये घ्यावा लागेल. इक्वल्स टू मॉड व्हेक्टर ए इक्वल्स टू किती राहील 24 असं. त्यानंतर नेक्स्ट दिलेला व्हेक्टर बी इज डायरेक्टेड ड्यू वेस्ट. व्हेक्टर बी जो आहे तो वेस्ट डायरेक्शननी डायरेक्टेड झालेला आहे. मग वेस्ट डायरेक्शन ही होईल, तर या टाइपनी आपल्याला डायरेक्टेड झालेला व्हेक्टर बी जो आहे तो घ्यावा लागेल. हा घेतला आपण व्हेक्टर बी. आता ज्या काही टू डायरेक्शन आहे जशी नॉर्थ डायरेक्शन आणि त्यानंतर वेस्ट डायरेक्शन, तर या टू डायरेक्शन मधला अँगल आपण कितीचा घेणार आहोत, 90 डिग्रीचा असणार आहे. तर इथे फायनल जो काही पॉइंट आहे तो घेऊन घेऊ सी. तर जो काही सिगमेंट दिसून राहिला बी सी त्याच्या अलॉंग कुठला व्हेक्टर आहे म्हटलं आपण, व्हेक्टर बी जो व्हेक्टर आहे तो त्या साईडच्या अलॉंग डायरेक्टेड झालेला. तर इथे राहील व्हेक्टर बी सी इक्वल्स टू राहील व्हेक्टर बी. नेक्स्ट पॉइंट त्यांनी दिलेला मॉड व्हेक्टर बी इक्वल्स टू 7. म्हणजेच हा जो काही व्हेक्टर्स आहे त्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड त्याची लेंथ किती राहील 7. त्याची लेंथ असेल 7. आता इथे फाइंड आउट करायला सांगितलेला आहे मॉड व्हेक्टर ए प्लस व्हेक्टर बी. आपल्याला माहित आहे जर एका साईडच्या अलॉंग व्हेक्टर ए असेल दुसऱ्या साईडच्या अलॉंग व्हेक्टर बी असेल तर अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन थर्ड साईड जी आहे त्या साईडच्या अलॉंग काय राहत असतो, व्हेक्टर ए प्लस व्हेक्टर बी राहतो. मग ही जी काही थर्ड साईड आहे याला जर आपण जॉईन केलं तर इथे ट्रायंगल प्रिपेअर झाला. तर हा जो काही ट्रायंगल आहे या ट्रायंगलच्या ज्या काही टू साइड्स आहे ज्यांच्या अलॉंगचे आपण ॲरो डायरेक्शन जर ऑब्झर्व केल्या तर त्या डायरेक्शन वन आफ्टर अनादर आलेल्या आहे. आणि जी थर्ड साइड आहे त्या साइडच्या अलॉंगचा जो काही डायरेक्शन आहे त्याची तो जो डायरेक्टेड झालेला आहे तो यांच्या थोडा अपोजिट डायरेक्शननी डायरेक्टेड झालेला आहे. मग आता यानुसार इथे ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन इथे आपण अप्लाय करू शकतो बाय ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन. इथे आपल्याला मिळेल व्हेक्टर ए बी प्लस व्हेक्टर बी सी इक्वल्स टू व्हेक्टर ए सी. व्हेक्टर ए बी मीन्स व्हेक्टर ए घेतलेला आहे व्हेक्टर ए आणि बी सी च्या अलॉंग व्हेक्टर बी आहे मीन्स व्हेक्टर बी इक्वल्स टू राहील व्हेक्टर ए सी. मग व्हेक्टर ए सी जो आहे तो व्हेक्टर ए सी मीन्स कोणता व्हेक्टर आला, ऍडिशन ऑफ व्हेक्टर ए अँड व्हेक्टर बी आलेला आहे. आता याची मॅग्निट्यूड जर फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला इथे राईट अँगल ट्रायंगल दिसत आहे. ट्रायंगल ए बी सी in triangle ABC angle B equals to 90 degree by Pythagoras theorem. इथे Pythagoras theorem जो आहे तो आपल्याला अप्लाय करावा लागेल. बाय पायथागोरस थेरम काय राहणार आहे, तर 90 च्या ऑपोजिट जी साइड आहे त्याला म्हणतो आपण हायपोटेनस. तर हायपोटेनस स्क्वेअर इक्वल्स टू राहील सम ऑफ स्क्वेअर ऑफ लेंथ ऑफ टू साइड असेल. मग त्यानुसार इथे जी काही हायपोटेनस आहे मीन्स हायपोटेनस काय राहील मॉड ऑफ व्हेक्टर ए सी स्क्वेअर इक्वल्स टू राहील मॉड ऑफ व्हेक्टर ए बी स्क्वेअर प्लस मॉड ऑफ व्हेक्टर बी सी स्क्वेअर. आपल्याला लेंथ घ्यायच्या होत्या त्या ट्रायंगलच्या 3 साइडच्या म्हणून इथे मॅग्निट्यूड घ्यावा लागल्या. मॉड ऑफ व्हेक्टर ए सी स्क्वेअर ए सी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. व्हेक्टर ए सी इक्वल्स टू आहे व्हेक्टर ए प्लस व्हेक्टर बी स्क्वेअर इक्वल्स टू राहील इथे
व्हेक्टर मॉड व्हेक्टर ए स्क्वेअर प्लस मॉड व्हेक्टर बी स्क्वेअर इक्वल्स टू मॉड व्हेक्टर ए ची व्हॅल्यू 24 आहे. 24 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर इक्वल्स टू 24 चा जो स्क्वेअर आहे तो येतो 576 प्लस 49. तर टोटल जी ऍडिशन आहे ती ऍडिशन येत आहे 625. आता याची जर तुम्ही स्क्वेअर फॉर्म मध्ये ही टर्म आहे, याचं जर स्क्वेअर रूट आपण घेतलं तर त्याचं स्क्वेअर रूट किती येणार आहे 25 येणार आहे. मग इथे आपण डायरेक्टली म्हणू शकतो मॉड ऑफ व्हेक्टर ए प्लस व्हेक्टर बी इक्वल्स टू राहील स्क्वेअर रूट ऑफ 625 इक्वल्स टू येईल मग 25. तर अशा प्रकारे मॉड ऑफ व्हेक्टर ए प्लस मॉड ऑफ व्हेक्टर बी ची व्हॅल्यू 25 येईल. 5 सेकंड एक्झाम्पल आपण घेत आहोत. इन ट्रायंगल पी क्यू आर. आता जो ट्रायंगल आहे तो कोणता दिलेला आहे पी क्यू आर. इथे घेऊन घेऊ ट्रायंगल आपण पी क्यू आर. हा जो पी क्यू आर आहे या ट्रायंगल मध्ये व्हेक्टर पी क्यू इक्वल्स टू 2 व्हेक्टर ए. व्हेक्टर पी क्यू म्हटलेला आहे म्हणजे आपल्याला डायरेक्शन क्यू या पॉइंट कडे द्यावा लागेल. तर हा झाला व्हेक्टर पी क्यू. पी क्यू इक्वल्स टू 2 व्हेक्टर ए. त्यानंतर व्हेक्टर क्यू आर. व्हेक्टर क्यू आर व्हेक्टर क्यू आरच्या अलॉंग या टाईपची डायरेक्शन राहील इक्वल्स टू 2 व्हेक्टर बी दिलेली आहे. एम इज अ मिड पॉइंट ऑफ पी आर. एम जो आहे तो पी आर चा काय आहे मिड पॉइंट आहे. मग आता यम जर इथे आपण बरोबर असा यम घ्यावा लागेल की तो पॉइंट या साइड पी आर चे काय करल 2 इक्वल पार्ट करल. तर इथे घेतला आपण यम. यम पॉइंट जो आहे तो पी आर चा मिड पॉइंट आहे मीन्स पी आर चे 2 इक्वल पार्ट करत आहे. ईच पार्टची जी काही लेंथ आहे ती टोटल पी आर च्या कशी राहणार आहे हाफ राहणार आहे. तर आपल्याला ह्याच्या काही 3 टर्म्स दिलेल्या आहे तर त्यांच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. हे 3 जे काही व्हेक्टर्स दिलेले आहे त्यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या इन टर्म्स ऑफ व्हेक्टर ए अँड व्हेक्टर बी. आता सुरुवातीची जी व्हॅल्यू आहे ती कोणाची दिली आहे व्हेक्टर पी आर ची दिली आहे. कन्सिडर करा या साइड वरती सुरुवातीला यम दिलेला नाहीये म्हणून आपण. तर आपल्याला इथे हा ट्रायंगल दिसत आहे पी क्यू आर. पी क्यू आर या ट्रायंगल मध्ये ज्या काही 2 साइड्स आहेत त्याच्या अलॉंगचे व्हेक्टर्स कशा वन आफ्टर अनादर डायरेक्टेड आहे. पण तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे व्हेक्टर पी आर. व्हेक्टर पी आर आपल्याला माहित आहे अकॉर्डिंग टू ट्रायंगल्स लॉ ज्या 2 साइडच्या अलॉंगचे व्हेक्टर वन आफ्टर अनादर आले असतात त्यांची सम इक्वल्स टू काय राहतो थर्ड साइडच्या अलॉंगचा व्हेक्टर राहतो. मग इथे आपण लिहू शकतो इन ट्रायंगल पी क्यू आर बाय ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन. ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन. व्हेक्टर पी आर इक्वल्स टू राहील व्हेक्टर पी क्यू प्लस व्हेक्टर क्यू आर असं. थर्ड साइडच्या अलॉंगचा व्हेक्टर इक्वल्स टू राहील सम ऑफ दी व्हेक्टर्स अलॉंग दी अनादर 2 साइड्स ऑफ ए ट्रायंगल. तर व्हेक्टर पी आर इक्वल्स टू आपल्याला मिळेल व्हेक्टर पी क्यू च्या अलॉंग आहे 2 व्हेक्टर ए आणि व्हेक्टर पी क्यू आर च्या अलॉंग आहे 2 व्हेक्टर बी. मग व्हेक्टर पी आर ची जी व्हॅल्यू आहे ती आलेली आहे 2 व्हेक्टर ए प्लस 2 व्हेक्टर बी. आता आपल्याला व्हेक्टर पी एम ची व्हॅल्यू काढायची. नेक्स्ट पॉइंट जो होता तो काय दिला होता यम जो आहे तो मिड पॉइंट आहे. यम इज मिड पॉइंट. यम इज मिड पॉइंट ऑफ पी आर. यम जो आहे तो पी आर चा काय आहे मिड पॉइंट आहे. यम पी आर चा मिड पॉइंट आहे म्हणजेच त्या सिगमेंट पी आर ची तो इक्वल पार्ट करत आहे आणि ईच पार्टची लेंथ पी आर च्या कशी असेल हाफ असेल. पी एम इक्वल्स टू एम आर इक्वल्स टू राहील हाफ ऑफ पी आर. पण आपल्याला कशाची लेंथ काढायची होती ओनली पी एम ची. मग आपण घेऊ व्हेक्टर पी एम इक्वल्स टू राहील हाफ ऑफ व्हेक्टर पी आर असं.
इक्वल्स टू हाफ ऑफ वेक्टर पी आर. पी आरची लेंथ आताच काढलेली आहे आपण, तर ती येते 2 व्हेक्टर ए प्लस 2 व्हेक्टर बी. तर व्हेक्टर पी एम इक्वल्स टू येईल हाफ ऑफ, आता 2 व्हेक्टर ए प्लस 2 व्हेक्टर बी या टर्म मधून 2 कॉमन निघेल, ब्रॅकेटमध्ये राहील व्हेक्टर ए प्लस व्हेक्टर बी. 2 ला कॅन्सल करा लागेल. व्हेक्टर पी एम इक्वल्स टू येणार आहे व्हेक्टर ए प्लस व्हेक्टर बी. तर अशा प्रकारे जी काही सेकंड व्हॅल्यूज होती ती आपण सेकंड व्हेक्टरची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता यानंतर थर्ड व्हॅल्यूज व्हेक्टर क्यू एम ची फाइंड आउट करायची. त्यासाठी क्यू एम ला आपण जॉईन करू. हे जॉईन केलं आपण क्यू एम ला. व्हेक्टर क्यू एम आहे म्हणजेच जी काही डायरेक्शन आहे ती डायरेक्शन क्यू टू एम डायरेक्टेड झालेली असेल. आता क्यू एम ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी इथे जो ट्रायंगल आहे पी एम क्यू इन ट्रायंगल पी एम क्यू, ट्रायंगल लॉ अप्लाय करा लागेल. पुन्हा ट्रायंगल लॉ जेव्हा म्हणतो तर बरोबर ऑब्झर्व करा लागेल आपल्याला. वन आफ्टर अनादर येणाऱ्या टू साइडच्या अलॉंगचे जे ॲरोज आहेत ते ऑब्झर्व करू. तर पी क्यू साइड आणि क्यू एम साइड यांच्या अलॉंगचे जे ॲरो आहे वन आफ्टर अनादर आहे. तुम्ही जर म्हणत असाल पी एम अँड एम क्यू तर ते होणार नाही. ॲरोची डायरेक्शन एकमेकाच्या ऑपोजिट म्हणता येणार नाही, पण ऑपोजिट आहे. इथे ती डायरेक्शन जी आहे ती थोडी डिफरंट आहे. मग त्या टाइमला या टू साइडच्या अलॉंगच्या ॲरोची सम येईल. इथे व्हेक्टर पी क्यू प्लस व्हेक्टर क्यू एम इक्वल्स टू राहील व्हेक्टर पी एम. आपल्याला क्यू एम ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. व्हेक्टर क्यू एम इक्वल्स टू असेल व्हेक्टर पी एम मायनस व्हेक्टर पी क्यू. व्हेक्टर पी एम ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे व्हेक्टर ए प्लस व्हेक्टर बी. त्यामधून मायनस करायची आहे व्हेक्टर पी क्यू ची व्हॅल्यू. व्हेक्टर पी क्यू ची व्हॅल्यू आहे 2 व्हेक्टर ए. आता इथे सबट्रॅक्शन होईल लाईक व्हेक्टरचं. व्हेक्टर ए मायनस 2 व्हेक्टर ए करायचा आहे. आता व्हेक्टर ए मीन्स 1 व्हेक्टर ए येईल. तर 2 व्हेक्टर ए मधून 1 व्हेक्टर ए मायनस केल्यावरती काय राहील मायनस व्हेक्टर ए राहणार आहे आणि हा व्हेक्टर बी. मीन्स व्हेक्टर क्यू एम ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे आपल्याला व्हेक्टर बी मायनस व्हेक्टर ए.